नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांनी 25 दिव्यांगांना दिला मदतीचा हात। रायगड जिल्ह्यामधील उरण तालुक्यामधील दिव्यांग मित्र म्हणून सुप्रसिद्ध असणारे सर्वांचे लाडके माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांनी त्यांच्या 1 जून 2025 या दिवशी वाढदिवसानिमित्त उरण तालुक्यातील 25 दिव्यांग बांधवांना प्रत्येकी 20,000 रुपयांचा धनादेश देण्यात आला। प्रत्येक दिव्यांग स्वतःच्या पायावर उभा राहावा असे त्यांचे मत आहे। याकरता त्यांना व्यवसायासाठी मदत मिळावी म्हणून स्वतःच्या वाढदिवसाच्या दिवशी दरवर्षी दिव्यांग बांधवांना ते मदत देत असतात। प्रत्येक दिव्यांग स्वबळावर उभा राहावा, स्वतःचा व्यवसाय करावा असे त्यांचे म्हणणे आहे। माजी आमदार जेव्हा प्रत्यक्ष आमदार होते त्यावेळेस त्यांच्या आमदार निधीतून सदर निधी वाटप करत होते। आता त्यांना मिळणाऱ्या पेन्शनमधूनही ही निरंतर सेवा चालू आहे। दिव्यांग बांधवांप्रती असणारे आपुलकी आणि प्रेम, त्यामुळे त्यांना दिव्यांग स्वर्गीय महादेव रामदास पाटील मामा यांनी माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांना दिव्यांग मित्र ही उपाधी दिली। त्याचबरोबर सदर कार्यक्रमाच्या प्रसंगी उरण तालुक्यातील प्रत्येकाला मनोहर शेठ भोईर यांनी आवाहन केले होते की वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरता फुलांचे पुष्पगुच्छ न आणता त्याच पैशांमध्ये विद्यार्थ्यांकरता शैक्षणिक साहित्य घेऊया। त्याचाच आदर्श घेत आई फाउंडेशनचे दिव्यांग संदेश राजगुरू आणि महेश पाटील यांनी 100 पेन शैक्षणिक साहित्य म्हणून दिले। त्यामुळे प्रत्येकाला प्रेरणा मिळावी की आपण आपले वाढदिवस साजरे करत असताना मदतीचा एक हात देऊया आणि तळागाळातील गरीब गरजू कुटुंबापर्यंत आणि दिव्यांगांनाही मदतीचा हात मिळेल। माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग सामाजिक संस्था उरण यांच्या सभासदांनी ही मोलाचे सहकार्य केले आहे। तसेच या कार्यक्रमाप्रसंगी उरण तालुक्यातील दिव्यांग मानसी विजय गावडे हिने 12वीच्या परीक्षेत उत्तम गुण मिळवून प्रावीण्य मिळवले, त्यामुळे तिला दिव्यांग सामाजिक संस्था उरणकडून शैक्षणिक साहित्य देण्यात आले। सदर कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे, कारण दिव्यांग मित्र माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांनी केलेल्या दिव्यांगासाठी मदतीचा हात या कार्यक्रमाचे नक्कीच प्रत्येक दिव्यांगाला सक्षम करण्यासाठी त्याचा उपयोग होईल। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी रणिता ठाकूरसह तृप्ती भोईर, उरण।